कुठे होतास इतका वेळ? ही काय वेळ आहे का घरी यायची? अरे वाजलेत बघ ना किती. अरे अरे घरात पूजा आहे, सण आहे. डोकं बिकं ठिकाणावर आहे की नाही तुझं? का आपलं मी काही बोलत नाही म्हणून तुझं आपलं वाटेल तसं चाललेलं आहे? या घरचा मुलगा आहेस तू आणि घरातल्या लक्ष्मी पूजनाला नव्हतास तू. काही लाजबीज काही वाटते की नाही तुला? बोल ना आता खडाखडा. केव्हाची बघते मी, रात्री फक्त झोपायला घरी उगवतोस तू. हे घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली का तुला? का लॉज वाटतंय? पिंट्या, तू आज जाऊन झोप जा, खूप रात्र झाली. अहो झोप काय? मी बोलते ना त्याच्याशी. कुठे उलटला होता सांग? तुला ऐकू येत नाहीये का पिंट्या? आज जाऊन झोप जा तू. ओ काय चाललंय तुमचं? ओ आई आहे मी याची. पण तू वागली नाहीयेस त्याच्याशी तसं. हा कुठे गेला होता? लग्न झालंय त्याचं आणि तू नाकारलंस म्हणून ते मोडलं नाही. कळतंय का तुला? आणखी डिटेल मध्ये समजवायला हवंय. श्री हाँ दे दे. हे काय आहे? घाल ना घाल ना. जान्हवी घाल ना. नाही नाही श्री, तू घाल तिच्या गळ्यात. हा घालेल ना काही. अरे श्री नखरे काय करतोयस? घाल ना. हा हो ना, लास्ट फर्स्ट काय बायकोच आहे ना तुझी? घाल. उठा उठा. जान्हवी कांता बघत काय बसलायस? फोटो काढ ना. बघ कसा तो. ए चला चला, आता आपल्या सगळ्यांचं. चल चल चल, बस बस बस. हे पण सावकाश. सावकाश. अहो आज पाडवा आहे. ऐकताय का? आज पाडवा आहे आणि तुमची बायको म्हणून ओवाळण्याचा मला अधिकार आहे. तो अधिकार तू कधीच गमावलायस. तुम्ही दोघांनी काय चालवलंय सणावाराचं? मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही जरा जास्तच करताय. आणि पिंट्याचं लग्न कसलं झालंय हो?
मी होते का हजर? सख्खी आई हजर नव्हती, मग ते कसलं लग्न? कोण मानेल हे लग्न? तुम्ही म्हणताय म्हणून? बर ती मुलगी तरी धड आहे का? आणि तुम्ही वाटेल तसं बोलता त्याच्या समोर. तुम्ही किंमत ठेवत नाही म्हणून तो पण ठेवत नाही आईची किंमत. दिवाळीचा सण आहे आणि ह्यांचं वागणं बघा. कुठल्या जन्माचं पाप केलं होतं म्हणून हा असला नवरा आणि असला पोरगा आलाय माझ्या वाट्याला. तुला पुन्हा तमाशा करायचा? चल बाहेर चल. चल बाहेर चल. काय चाळकऱ्यांना जमवायचंय, पोलिसांना बोलवायचंय, चिठ्ठ्या लिहून ठेवायच्यात, आमची नावं लिहायची आहेत, आरडाओरडा करायचाय, रडारड करायचे. चल बाहेर चल. बारी बारी. सण आहे आज. अगं तुला कसला आलाय सण? राडा होईल तोच तुझा सण, त्यातच तुला आनंद. चल चल ये बाहेर चल. जरा मोठ्याने आरोळी ठोक, म्हणजे चार जास्तीचे लोक जमा होतील. मग तुला नवऱ्याची आणि मुलाची जी निंदा नालस्ती करायची ना ती त्यांच्या समोर कर. हो आता पोलिसांना बोलाव, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायला. काय असं लहान मुलासारखं करताय तुम्ही? झाली तेवढी शोभा पुरे झाली. आता अजून धिंदवडे नकोय. हो हो सुनीता आहेत, भैया आहेत. हो ये. अगं हो, पिंट्याचाही फोन आला होता, येतो म्हणाला. म्हणजे दरवर्षी मीच जाते घरी, पण यावर्षी म्हणाला मी येतो. तर म्हटलं ठीक आहे, पण तुम्ही या दोघं, आम्ही वाट बघतोय. ओके चल ठेवू. हा काळजी घे, बाय. ओ सुनीताचे भैया काय म्हणतात बहिणाबाई? येत आहेत भाऊबीजेला, भावाला ओवाळायला. वाह, यावेळची भाऊबीज ना सॉलिड असणार आहे. पण भाऊबीजेला भावाने बहिणीला काहीतरी द्यायचं असतं. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. काय द्यायचं? काय देऊया बरं? कपडे नाही, नको. आपला चॉईस तिला आवडेलच असं नाही ना. जरा दागिना देऊया का? मला असं वाटतं की ते घर शोधतायत, नवीन संसार थाटतायत. आपण पैसे द्यायचे का त्यांना? म्हणजे काहीतरी उपयोगी वस्तू घेतील ना. चालेल. ठरलं तर मग उत्तम. घाल नाही, अवघड आहे ह्याची. अरे सोपी हो, थांब जरा. अगं पण नीता प्लीज, ताईला आवडेल असा ड्रेस घेऊया प्लीज. अरे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ताईवरती समदे रंग खुलून दिसतात, आणि आपण कुठला बी ड्रेस घेतला ना तरी ताईंना आवडेल. अशा त्या समजूतदार आहेत. आणि काय ग, आज भाऊबीजेला बरी साडी नेसलीस, पाडव्याला तरी नेसायचीस. पहिला पाडव्याला घालायची असते. मग बोलला का नाही तू? हे माझं तर बाई काही लक्षातच राहत नाही. आणि आज ताईने फोन केला म्हणून साडी घातली. साडी घालत नाही ग, नेसतात. तेच ती, तुला समजलं ना, बाद झालं. बरं रोन्या, तुला मी साडी घातलेलीच आवडते का रे? नाही असं काही नाही. आताच काय ते सांगून ठेव, नंतर परत म्हणशील की काय म्हणणार आहे मी? विचारलं नाही म्हणून. आणि त्याने काय होणार आहे? अरे तुला आवडत असेल तर घालेन की मी साडी. नीता साडी घालत नाही ग, साडी नेसतात. नेसू का? पण तुला नाही आवडत ना? अजिबात नाही. मग जाऊ दे ना, कशाला विचारतेस? पण तुला आवडत असेल तर? नाही ग बाई, माझं असं काही नाही. तुला जे आवडत असेल ते घालत जा, बस. नशीब. म्हणजे मला वाटलं हा म्हणतोयस का काय. घालत जा रोज साडी म्हणून. पोटात गोळा आला ना माझ्या. रोज रोज साडी कोण नेसणार? धन्य आहेस तू. बरं आपण एक काम करूया, आपण रिक्षाने जाऊया, आधीच लेट झालाय. हा चल चल लवकर चल. रिक्षा चल चल चल. ए आई, माझी तयारी झाली. या या या, अगदी वेळेवर आला तर. काय गोड दिसतीये. या या या.
सुखी राहा. चला आता फराळाला बसा. अरे नक्की. पण मग जेवायला थांबायचा त्याबाबत काय ऐकणार नाहीये मी. कांता अजून तिथेच बसला. कांता थांब जरा. हे बघा आले. अरे आलात तुम्ही. कशी आहेस? छान. पिंट्या कांता आज तरी शहाण्या भावासारखं ओळख घेशील ना? शहाण्या बहिणीसारखं ओवाळलंच तुम्ही घेईन ओवाळू. एक दिवस तुला नीट नाही बोलतायत का रे? माझं बोलणं ना तुझ्या बोलण्यावरची रिॲक्शन असते बेबी. कांता तू आता गप्प बस. नाही बसलेलो मी आहेच, फक्त गप्प मी तेव्हा येईन जेव्हा तू गप्प होशील. टोपी घाल चल लवकर. तू घालतेस मला कायम टोप्या. गप्प बसायचं काय घेशील रे? तुझं एक दिवसाचं कंप्लीट मौन आणि एक दिवस तू कुणाशीही भांडणार नाही. आई सांग ना ग याला. इतकी छान बासुंदी केली मी त्याच्यासाठी आणि बासून मुद्दामून केलंस ना तू हे बेबी. मुद्दामून केलंस. मला माहिती आहे. तुला माहितीये मला आज बासुंदीची अलर्जी येणार आहे. आज हो आज आज मी बासुंदी पेलो तर मी काळा निळा पडणार आहे. तुला माहितीये म्हणून मुद्दामून केलंस तू. आई आई भाऊजी. कांता का रे त्रास देतोयस तिला? आटप लवकर. जमते. सगळं जमतं मला. काय काय हे काय बोल ना नीट. ओवाळणी दे ना. अरे माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. सांगितलं ना त्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी. कांता मी तुला तेव्हाही सांगितलं असली फालतू गिफ्ट नको आहेत मला. बरं मग बंधू प्रेम. शी. वा वा बघितलंच नाही. आज भाऊबीजेच्या दिवशी बंधू प्रेमाला शी असं म्हणते. वा मस्त. कांता तू ओवाळणी देणार आहेस की नाही? बरं माझी पाया पड. नाही. मन आहे बघ मन आहे. आई कांता कशाला त्रास देतोस तिला? आटप ना लवकर. खोळंबली तिकडे. आई तू सांग ना तिला पाया पडायला. श्री भैया. वर. गुड. अजून एक. नाही. आई एकदा पण बर 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 हा घे. ओरडू नको घे. उठ आता. हा आता कोण? सुनीताचे भैया. हा हा, जा. ए काका चा.
अगं ही तुझी ओवाळणी आहे. नाही मला नको. हा, आज बहिणीचा हक्क असतो, नाही म्हणायचं नाही. नाही नाही पण म्या नाही घेणार. मी मोठा भाऊ आहे ना तुझा, ऐकायचं माझं. नाही पण भैया रोन्या सांग ना तू जर आता ही ओवाळणी घेतली नाहीस ना तर मग पिंट्याची ओवाळणी मी सुद्धा नाही घेणार. घे पटकन. घे 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 ग. पिंट्या, जाग. थँक्यू. वा, छोटा तो फायदा. थोडस प्लीज. अहो, अजून पोराचा पत्ता नाही. जानूकडे गेला असेल. चुकलं माझं. अहो, मी म्हणते ना माझं खरंच चुकलं. पटलंय ना तुला? हो, अगदी मनापासून पटलंय मला. मग त्या चुकीची शिक्षा भोग. म्हणजे